चिनवानी माता की, 3 कम 9 करोड़ महामणि राजों की, समाधि मरण महामहोत्सव की। मरण समान 3 लोकांमध्ये दुसरा कोणताही दाता नाही, आणि जे दाता या मरणाला घेऊन विषय आणि वांछा आणि कषायानी सहित राहतात त्यांना विषय वांछेचं फलसहित नरक आणि निगोद गतीची प्राप्ती होते। आणि जे या मरणाला ज्ञानसहित आणि आपल्या स्वतःच्या निज स्वभावाला ग्रहण करून आराधनेसहित त्या ठिकाणी मरण करतात ते सगळे स्वर्गाच्या महर्दिकपणा म्हणजे वृद्धिसिद्धीनियुक्त स्वर्गातले देव होतात। अहमिंद्र पदाची प्राप्ती होते आणि नंतर ते पृथ्वी तलावर येऊन चक्रवर्ती, कामदेव आदी सारखे होऊन किंवा तीर्थंकर होऊन सुद्धा मोक्षाला जातात। म्हणजे हे कल्पवृक्ष का म्हटलं, तुम्हाला जर स्वीकारला, अपेक्षा केला तर तुम्हाला अमृत देणार आहे, आणि तुम्ही अपेक्षा केला तर तुम्हाला ते विष सुद्धा देणार आहे। म्हणजे मृत्यूला तुम्ही कशा पद्धतीनं स्वीकार करणार त्याच्यावर तुम्हाला ते फळ देणार आहे। त्यामुळे मृत्यू हे भिण्यासारखी वस्तू नव्हे, मृत्यू हे कल्पवृक्ष आहे। त्या कल्पवृक्षाच्या खाली बसून तुम्ही जे मागचिला ते देणाऱ्या वृक्षाची क्षमता ज्याच्यात असते त्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हणतात। तसं मृत्यूकडून तुम्ही भविष्यातली कुठली अपेक्षा ठेवचिला आणि त्या मृत्यूला ज्या भावनेत स्वीकारचिला त्या भावनेत फळ देते। मग ते स्वर्ग आणि भविष्यात तीर्थंकरसारखं पदसुद्धा देऊ शकते, आणि ते आत्ता दुर्गती आणि भविष्यात नरकसुद्धा तुम्हाला देऊ शकतो। आपल्या मनावर आहे असं सांगितलं। मरण नाम कल्पवृक्ष को बिगाड़ो गे तो ज्ञानादि अक्षय निदान रहित भये संसार रूप करदम में डूब जाओगे। मरण रूपी कल्पवृक्षाला जर तुम्ही बिघडवला, म्हणजे मृत्यू तुमचा बिघडला, आपला मृत्यू बिघडला, तर ज्ञानादी अक्षय निधीला दर्शन, ज्ञान, सुख, वीर्य या अक्षय निधींना नाश करून त्याच्यापासून रहित होऊन संसार रूपी ह्या राडीमध्ये, कर्दम म्हणजे काय, राडीमध्ये, किचडमध्ये आपण बुडून जाईल। अरह हो भव्य हो, म्हणून हे भव्यजीव, जो ये वांछा का मारिया हुआ खोटे नीच पुरुषिनी का सेवन करो हो, अतिलोभी भये विषयनी के भोगने को धन के वास्ते हिंसा, झूठ, चोरी, कुशील परिग्रह में आसक्त भये निंद्य कर्म करो हो, अर वांछित पूर्ण हो नाही होय, अर दुख के मारे मरण करो हो, कुटुंबादिक निको छाटी विदेश में परिभ्रमण करो हो, निंद्य आचरण करो हो, अर निंद्य कर्म करके हो अवश्य मरण करो हो। म्हणजे इथे काय सांगितलं, अशा खोट्या इच्छांना करून खोट्या नीच पुरुषीने का म्हणजे पुरुषार्थाला सेवन करतो, अतिलोभी होतो आणि विषयांच्या भोगण्यांच्या भीतीपोटी धनाचा संग्रह करतोस, त्या धनाच्या संग्रहासाठी हिंसा, झूठ, चोरी, कुशील परिग्रहामध्ये आसक्ती होतोस, आणि त्या आसक्तीमध्ये जाऊन निंद्य कर्म करतोस, आणि परत एवढं करून पण ते सगळं पाहिजे तेवढं पूर्ण होतंय काय, वांछित पूर्ण होऊ नाही, तेवढं करून पण त्याची इच्छा पूर्ण होत नाही,
आणि दुःखामध्ये जाऊन तू मरतोस आणि कुटुंब अधिकला सुद्धा सोडून विदेशामध्ये परिभ्रमण करतोस. विदेशामध्ये आता 2 घ्यायचं. हे पुस्तक कधी लिहिलं आहे आम्हाला माहीत नाही, त्यामुळे विदेशचा अर्थ आत्ताच्या अपेक्षेनं विदेश पण घेऊ शकता, किंवा दुःखपूर्वक मरण करून दुसऱ्या देशामध्ये म्हणजे दुसऱ्या गतीमध्ये जाऊन निंद्य आचरण तिथं पण तेच करतोस आणि प्रत्येक वेळेला निंद्य कर्म करून अवश्यपणे तू मृत्यूला म्हणजे मृत्यू करतोस. ह्या सगळ्या गोष्टी आपण समजावून घेऊन आपण काय समजलं पाहिजे, तर कोणत्याही अवस्थेमध्ये नीच कर्म करायचं नाही. आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांनी एक वाक्य सांगितलं, मी सारखं बोलतोय ते, मी पुनरावृत्ती करतोय, म्हणजे मी विषयाला धरल्याशिवाय काही बोलत नाही. दुसरं मला येत नाही म्हणून मी बोलत नाही असं नाही, पण आपण अकलंक महाराजांच्या घरात जन्मलो नाही. त्यांचा DNA आमचा DNA एक नाही, की म्हणजे एकदा वाचल्याबरोबर एकदा ऐकल्याबरोबर आमच्या लक्षात येईल. सातत्यानं अनुप्रेक्षा आपल्याला करायला पाहिजे. त्यामुळं तुम्हाला सांगत असताना मलाही ते लक्षात राहिलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी मी त्या गोष्टींचं कथन करत असतोय. तर त्या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं, आचार्यजी, जो चाहा, जब चाहा, जितना चाहा, जैसा चाहा, क्या आज तक मिला? प्रश्नचिन्ह आहे पुढं. मग जे मागितलो, जेवढं मागितलो, जेव्हा मागितलो, जसं मागितलं ते आजपर्यंत कुणाला मिळाले? आणि ते मिळालं असतं तर कोण मोक्षालाच गेला नसतं. म्हणजे हे मिळत नाही म्हणजे हे खोटं आहे, हे असत्य आहे, याचा काहीही उपयोग नाही, हे इंद्रधनुष्यासारखं आहे, याची जाणीवच होत नाही आपल्याला. मग लक्षात येईना बाह्यांना ज्या वेळेला दीक्षा देत होतो त्या दीक्षेच्या वेळेला काय भैयाजी आदल्या पहिल्या दिवशी विधान करत होते, त्यावेळेला आचार्यशींचं अर्घ्य द्यायच्या वेळेला दोन्हीपैकी एक, ते असलं संग्रह करायची सवय आमच्या लोकांना नाही, पण हे हरुलीच्या शांतीनाथ काकांनी, शांतू काकांनी ते फोटो व्हॉट्सअपला पाठवला की त्यावेळेला बरोबर आचार्यशींच्या गुरुमंदिराच्या ठिकाणी इतकी सुंदर असं इंद्रधनुष्य पडलं होतं आणि त्या इंद्रधनुष्याच्या बरोबर मधी आचार्यशींचं गुरुमंदिर होतं, दिसत होतं. त्याचा इतका विधानाचा इतका सुंदर फोटो आलाय तो, इतका. त्यांना मी म्हटलं का एवढे फोटोग्राफरची बोलूची की नाही. मग आचार्यशी ते बघण्यामध्ये मी इतका दंग झालो, मी 15-20 मिनटं ती बघतच बसलो आणि नंतर माझ्या लक्षात आल्यावर माझ्या साध्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतलो. म्हटलं हे सगळे शुभ लक्षण असतात. पण इथं विषय मला सांगायचा होता, इंद्रधनुष्यासारखं हे सगळं मायाजाळ आहे, याच्यात काहीही मिळत नाही. मृगजळासारखं हे सगळं मायाजाळ आहे, ह्याच्यात ते काहीही मिळत नाही. हे ज्याला कळलं तो अपेक्षा न करता पुढे जातो आणि अपेक्षा केल्यानंतर सगळं प्राप्त होतं अशा भावनेत जो जगतो तो त्याच्यामध्ये सगळं अडकून मृत्यूला म्हणजे कुमृत्यूमध्ये जातो. म्हणून या ठिकाणी या संसार परिभ्रमणाचा अंतच आपला कधी होत नाही, त्या मरणाला न समजल्यामुळं. म्हणून पुढे इथे सांगितलं, अर जो एक बार हू, एकदा सुद्धा समता धारण करी, समता धारण करून त्याग व्रत सहित, त्याग आणि व्रतांनी सहित मरण करो. मरण केल्यानंतर तो फेरी संसार परिभ्रमण का अभाव करी आणि मग संसार परिभ्रमणाचा अभाव होतो.
एकदा फक्त सम्यक्तपूर्वक समाधीपूर्वक समता भावनेचा अर्थ रत्नत्रय पूर्वक एकदा ज्यांचं मरण होते नियमानं मोठ्या प्रतिक्रमणमध्ये 7-8 भावात तो जीव उत्कृष्टतेनं 7-8 भावात मोक्षाला जातो म्हणून सांगितलं. इथं समतेचा अर्थ श्रावक अवस्थेतले शांत परिणाम घेणे. इथं समतेचा अर्थ रत्नत्रय सहित, कारण समता रत्नत्रयामध्येच परिपूर्ण धरली जाते, अन्य ठिकाणी धरता येत नाही. पंचम गुणस्थानमध्ये ज्यांचं चांगलं मरण होतं समाधी मरण, ते जास्तीत जास्त 16 भावामध्ये नियमानं मोक्षाला जातात. जास्तीत जास्त या म्हणजे एवढा भाव जायलाच पाहिजे असं नाही. पण आता पंचम गुणस्थान म्हणजे तुम्ही आला होणार की तुम्हाला इथून मरणार, स्वर्गात जाणार, स्वर्गात चांगले देव होणार, स्वर्गातनं परत खाली येणार, सद्ग्रस्ताचं जीवन जगणार, परत मुनी होणार, परत अजून पुण्य करणार, परत समाधी मरण करणार, मग मुनी होऊन समाधी मरण केला तर 7-8 भावातच होणार. अजून मुनी होणे एवढं पुण्य नसलं तर पुढल्या 2-3 भावात श्रावक, सद्ग्रस्त, प्रतिमा, आरिका, किंवा आता एकदा जर समतापूर्वक तुमचं मरण झालं रत्नत्रयपूर्वक म्हणजे सम्यक दर्शनपूर्वक, परत तुम्ही आरिका होणार नाही, पण जे स्त्री होणार नाही, पण पुरुष पर्याय आहेत, प्रतिमा घेऊन असं चांगल्या श्रावक अवस्थेतलं मरण. आज मग त्या मुनी होणे एवढं पुण्य 1-2 भावात तुमच्या समाधीत झालं तर मुनी होऊन जाणार. आणि जर तुमच्या पहिल्याच या समाधी मरणामध्ये एवढं पुण्य संपादन केलं असला, भले तुमच्या 5, 6, 7 प्रतिमा अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे, आणि शेवटला तुमचे भाव आहेत, लेडीजांचे आरिका व्हायचे आणि पुरुषांचे साधू व्हायचे, पण अपरिहार्य कारणास्तव भाव असताना सुद्धा ह्या प्रतिमे अवस्थेत चांगली समाधीपूर्वक मरण झालं तर पुढल्या भावात तुम्हाला साधू बनण्याचे योग पण होऊ शकतात पुण्याईनं, काही त्याला अडचण नाही. पण ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही संसारात परिभ्रमण फिरणार नाही. म्हणून दीक्षेपेक्षा पण अतिमहत्व समाधीला. किती वेळा दीक्षा घेतला, सुमेरू पर्वत एवढा ढीक पडलाय पिंचिक मंडलचा, पण किती वेळा समाधी झाली त्याच्यात असं म्हटलंय असंख्यात भावात समाधी केली, असं कुठं आले? कुठेही येणार नाही. दीक्षा असंख्यात भावातलं प्रमाण येईल, पण समाधीचं मरण असंख्यात नाही, संख्यात मध्ये सुद्धा येत नाही, ते थोडं मोजण्या एवढ्या भावातच येणार. म्हणून समाधी फार महत्त्वाची. म्हणून किती दिवस जगलास याच्यापेक्षा कसं जगलास आणि कसं मेलास ह्याच्यावर जीवनाचं तुमच्या उत्तर. जीवन एक गणित आहे, त्याचं उत्तर शांती आणि समाधान आहे, ते शेवटच्या पानावर असते. त्यासाठी योग्य वेळी सद्गुणांची बेरीज, दुर्गुणांची वजाबाकी, संयमाचा गुणाकार आणि कषायांचा भागाकार ज्याला योग्य वेळी करायला जमलं त्याच्या शेवटच्या पानावर उत्तर शोधण्याची गरज नाही, त्याचं उत्तर शांती आणि समाधान येणारच येणार. आता आपल्याला संयमाचा गुणाकार आणि कषायांचा भागाकार एवढीच वेळ आहे. आता काय सद्गुण धारण करायचं नाही, दुर्गुण वजाबाकी करायची नाही, कारण ते सगळं केलायच तुम्ही. आता जो शेवटचा पिरियड आहे तो बेरीज आणि वजाबाकीत बसायचं नाही, कारण आता असंख्यात गुणी कर्माची निर्जय करायची आहे. बेरीज हे संख्यात पटीनं होतंय, वजाबाकी संख्यात पटीनं ऊन होते, पण भागाकार आणि गुणाकार हा त्याच्या कित्येक पटीनं वाढत असतो गुणाकार, आणि कित्येक पटीनं भागाकारामध्ये कमी होत असतं. म्हणून आता आपली वेळ जी आहे ती संयमाचा गुणाकार
आणि कषायांचा भागाकार जे करण्यामध्ये ज्याला कळलं ते शेवटचं पान उघडतच नाही आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो. गणितामध्ये सोडवण्याच्या फॉर्म्युला बरोबर असेल, सोडवण्याचा फॉर्म्युला स्टेप्स काय म्हणायचं असते, स्टेप्स जर बरोबर असतील आणि उत्तर जरी चुकलं तर 5 पैकी 3 मार्क 2 मार्क तर मिळतात. पण स्टेप्स चुकलेत आणि खाली नुसतं उत्तर बरोबर असेल तर कॉपीराईट म्हणून त्याला 0 मार्क देतात. बरोबर आहे ना. तसं आपण आपल्या पद्धतीनं आगमात सांगितले तसं, शास्त्रात सांगितले तसं अत्यंत स्टेप पद्धतीनं व्यवस्थित कषायांचा भागाकार, संयमांचा गुणाकार, समताभाव, शारीरिक त्याग कषाय, ते शारीरिक उत्सर्ग म्हणजे त्याग क्षीण करणं, कषायांना क्षीण करण्याच्या आचार्यांनी जी एक सूत्र, एक जी नीती सांगितलेली आहे त्या नीतीमध्ये आता आपण 50% अत्यंत योग्य स्टेप्सनं, अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीनं आपण आलोय. ते स्टेप्स बरोबर करायचे. आता ते स्टेप्स आपण बरोबर करत असताना त्या ठिकाणी चुकून अशुभ कर्माच्या उदयात असं होऊन द्यायचंच नाही. पुरुषार्थ मोठा आहे, पण लोकांच्यासाठी मी सांगतो, तुम्हाला नव्हे. याच तर चुकून एखाद्या अशुभ कर्माच्या उदयात एक खालच्या उत्तराच्या बरोबर लिहित असताना स्टेप्स बरोबर आहेत म्हणजे उत्तर बरोबरच यायला पाहिजे, पण उत्तर लिहायच्या वेळेला बुद्धी थोडी अस्थिर होते आणि इकडं तिकडं जाते आणि आकडा लिहिताना इकडं तिकडं जातो, तर त्याच्यावर एकदम कधीही शाळेतले शिक्षक 0 मार्क देत नाहीत. त्याच्यात परिणाम होतो. फरक एवढाच पडतो, एखादा भोग कमी नाही तर जास्त. किती? एखादा पर्याय कमी किंवा जास्त होऊ शकतो, पण सम्यक्तपूर्वक ज्यावेळी होतं त्यावेळी पर्यायामध्ये म्हणजे क्रियात थोडा फरक पडला. एखादा पर्याय जास्त किंवा कमी होऊ शकतो, पण मूळ ध्येय त्याच्यामध्ये सुटत नाही. याच्यावर श्रद्धा पक्की ठेवायची. त्यामुळे आता आपण 50-60% स्टेप्स अत्यंत व्यवस्थित तुम्ही उत्साहपूर्वक, आनंदपूर्वक, प्रामाणिकपूर्वक जिनवानीच्या गुरूंच्या आदेशाप्रमाणे तुम्ही करत आलाय. आता राहिलेला जो 40%चा टप्पा आहे तो टप्पा पूर्ण करत असताना आत्ता जेवढा उत्साह होता त्याच्यापेक्षा उत्साह जास्त वाढला पाहिजे. म्हणजे असंख्यात गुणी कर्माची निर्जरा करायची असेल तर संयमाचा गुणाकार करायचा आहे, संयमांची बेरीज करायचं नाही. 3 अधिक 3 किती झालं? 6. आता ही अधिक काढलो, मध्ये गुणिले घातलो, किती झालं? आता आमच्याकडं 2 3 आहेत, आमच्याकडं 2 4 आहेत, आमच्याकडं 2 5 आहेत, आमच्याकडं 2 6 आहेत, आमच्याकडं 2 7 आहेत. आता आमच्या हातात तुमच्या पुढे फक्त 2 7 8 9 4 5 ठेवायचं आमच्या हातातलं काम आहे. त्याच्यामध्ये अधिक घालायचं काय गुणिले घालायचं हे उचलून ठेवायला आम्ही सहयोग करू शकतो, पण ठेवायचं काय आहे ह्याचा निर्णय कोण घेणार आहे? शपक राजांनी आणि मृत्यू महामहोत्सव करणाऱ्यांनी स्वतःनी ठेवायचं. आत्ता आमच्याकडं संख्यात गुणी कर्माची निर्जरा करायची पण संधी आहे, असंख्यात गुणी कर्माची निर्जरा करून 2-4 भाव कमी करण्याची पण संधी आहे आणि रेग्युलरमध्ये 2-4 भाव पुढे जाण्याची सुद्धा दोन्ही आपल्या हातात आहेत. म्हणून इथं सांगितलं संसार परिभ्रमण का अभाव करी अविनाशी सुख को प्राप्त हो जावे. ताते
ज्ञानसहित पंडित मरण करणंही उचित आहे. आता हे लिहिणारे पंडित जे आहेत, आणि याचा अर्थ काही लोक पंडित मरण म्हणजे ज्ञानपूर्वक मरण करणं म्हणतात, पण पंडित मरण आगमाप्रमाणे मुनी महाराजांचंच असतं. प्रतिमाधारींचं जे मरण आहे त्याला बालपंडित मरण म्हटलं. मिथ्यादृष्टींचं जे मरण आहे त्याला बाल मरण म्हटलं. चतुर्थ गुणस्थानवृत्तींचं जे मरण आहे त्याला बालमरण म्हटलं. पंचम गुणस्थानवृत्तींचं जे मरण आहे त्याला बालपंडित मरण म्हटलं. 6व्या गुणस्थानापासून 11व्या गुणस्थानापर्यंतच्या मुनी महाराजांचं मरण आहे ते पंडित मरण आहे. 6व्या 7व्या गुणस्थानातलं मरण हे जगन्य पंडित मरण. 8व्यापासून 9व्यापर्यंतचं 9व्यापर्यंतचं मरण मध्यम पंडित मरण. आणि 10व्या आणि 11व्या गुणस्थानातलं मरण हे उत्कृष्ट पंडित मरण. आणि 14व्या गुणस्थानातलं जे मरण आहे त्याला पंडित मरण. मग इथं पंडित मरण सांगितलंय. मग पंडित मरण करण्यासाठी आता मी एकांतानं कुठल्याही शब्दाचा मी छळकपट करणार नाही, पण उपचारानं महाव्रत म्हणतात आर्यिकांना. त्या उपचार शब्दाच्या अर्थामुळं आर्यिकाच्या मरणाला पंडित मरण म्हणायचं काय बालपंडित मरण म्हणायचं याचा निर्णय घेणे एवढा मी मोठा नाही, तेवढा ज्ञानी नाही, तेवढा क्षयोपशम नाही. पण त्या हट्टामध्ये समाधी मरण करणाऱ्यांनी त्याचा निर्णयाच्या अपेक्षा न करता पंडित मरण असेल तर 2 भाव अगोदर, बालपंडित मरण असेल तर 2 भाव नंतर, पण मृत्यूचा महामहोत्सव आणि नियमानं आम्हाला देहापर्यंत, आम्हाला उत्कृष्ट स्थितीपर्यंत घेऊन जाणारा आहे, याच्यामध्ये कोणतीही शंका घेण्याचा अर्थ नाही. एवढीच श्रद्धा आमच्याकडे असली पाहिजे. समाधी उत्तम दातार आहे. दातार म्हणजे काय? दान देणारा. समाधी मरणी दान देणार आहे. काय दान देणार आहे? तर मोक्षाचं दान देणार आहे. आता असं वाटतंय अजून काही वेगळं दान देणार असलं तर वाचूया. काय राहू दे, वाचूया. बा जीर्ण देहादिकं सर्वा नूतनं जायते यथा समृत्युः किं न मोदाय सतां सातोतिर्यता. जिससे कि जीर्ण और क्षीर्ण सभी है नूतन हो जाए करता, वह मरण क्या सातोदयित सज्जन को हर्ष हेतु होता. जिस मृत्यु तई जीर्ण देहादिक सर्व छटी नवीन हो जाए, सो मृत्यु सतपुरुषनी के साता का उदय की जो हर्ष के अर्थी नाही होय का. ज्ञानिनी के तो मृत्यू हर्ष के अर्थी ही आहे. काय सांगितलं? ज्या मृत्यूने जीर्ण देहादिक शरीरामध्ये नवीन हो जाय, जीर्ण शरीर झालेलं शरीर सोडून नवीन शरीराची प्राप्ती होते, आणि असा तो मृत्यू सत्पुरुषांना साताच्या उदयाच्या निमित्तानं होतं. मग त्याला त्याच्यामध्ये हर्ष म्हणजे आनंद अर्थ देणारा असणार नाही का? जुन्या घरातनं नवीन घरात राहायला जायच्या वेळेला तुम्हाला आनंद येते काय दुःख होते? काय उगाच घडाला मिठी मारून तुला काय सोडून मी जाणार नाही रडत बसतोय? आनंदानं जातोय.
उलट आता आम्ही विचार करायला पाहिजे, ह्या शरीरामध्ये जोपर्यंत सामर्थ्य होतं तोपर्यंत अत्यंत होतं. आणि मृत्यूच्या समाधीच्या स्वीकारण्याचं कारणच काय आहे की रत्नत्रयामध्ये ज्यावेळी शरीर साथ देण्यासाठी जरा नाटक करायला चालू करते, आपल्यात नाटक करते की नाही, स्वाध्यायाला बसायला यायला, अभ्यास करायला, चांगलं शिकायला नाटक करतात, त्यांना काय करतोय, एकदा दोनदा सांगतोय नाही तर त्याला बाहेरच काढतोय, शाळेतनं बाहेर काढतात की नाही. तसे शरीर नाटक करायचं लक्षण दिसायला लागलं रत्नत्रयाच्या साधनेला, तर त्याला तुला थांब, आता तू मला किती जरी धर्मापासून सोडवायला बघितलास मी सुटणार नाही, तुलाच सोडतो, जरा थांब. असं तो रत्नत्रयधारी मुनी महाराज शपक विचार करतो. आणि तो तुला आजपर्यंत मी का पालन पोषण केलोय, तू माझ्या साधनेमध्ये माझ्या ध्येयामध्ये काय करायला लागलायस, सहयोग आहेस, साथ द्यायला लागलायस, मदत करलायस. आता तू मदत करणार नसशील तर तुला घेऊन मला काय करायचंय, मग तुझा बरोबर काटा काढतो, थांब. आणि मग तू मला साथ देत नाहीस ना, राहू दे. मग बिन बोलता मी पण तुला साथ देत नाही, मग तुला काय पाहिजे ते खायला देत नाही, तुझी शक्तीच हीन करतो. आणि मग इकडे शक्तीहीन करत असताना खरा योद्धा घरच्या शत्रूची शक्ती कमी करत असताना बाहेर चांगल्या मित्रांची जुळणी करत असतोय, नवीन सैन्यांची जुळणी करत असतोय, नवीन मित्रांची जुळणी करत असतोय. मला तुझी गरज नाही जा म्हणून एकदम टाकत नाही, अरे ह्यो पण गेला आणि नवीन तुझ्याकडे कोणच नाही, मी एकटा काय करणार तू. म्हणून घरातल्या शत्रूचा त्याचा निर्णय घेत असताना नवीन एक मित्र जोडायचा प्रयत्न करायचा असतो. आपली शक्ती सुरक्षित ठेवायसाठी तो आत्मा काय करतो, मग तू जरा त्याला जरा हळूहळू हळूहळू कमी घालतोय आणि नवीन मग चांगला मित्र, चांगलं घर, चांगली जागा शोधण्याचं सामान्य व्यवहारात आहे. भाड्याचं घर सुद्धा शोधताना नवीन घराचं फायनल झाल्याशिवाय जुनं घर सोडतोय काय आपण, काय हे घर सोडून रस्त्यावर बाजार मांडायचं आणि मग नवीन घर शोधायला जायचं, असं आहे काय, नाही. मग ते म्हणतो तू आता मला रत्नत्रयाला साथ देत नाहीस ना, राहू दे, मग तुझं आता खत पाणीच बंद करतो. आणि मग त्याला हळूहळू खत पाणी बंद करून त्याचा कार्यक्रम करेक्ट त्याला करेक्ट टायमिंगला त्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा आणि नवीन घरात जायचं. मग शत्रूचा पराजय करून नवीन राज्य स्थापन करताना राजा रडत जातोय की नाही, हां कसं जातोय मग, म्हणजे जुन्या शत्रूचा पराभव करून नवीन मित्राकडं नवीन राज्य स्थापन करताना राजा जसा आनंदी असतो तसा शपक सुद्धा जुन्या शरीराचा नाश करून नवीन शरीराला, जुन्या गतीचा नाश करून नवीन गतीला जात असताना त्याचा चेहरा कसा पाहिजे, कसा पाहिजे, बस तोच शपकराज, तोच योद्धा. तुम्ही राजा आहे, आम्ही प्रजा आहे. आता राजा हसत हसत गेला तर मागणं प्रजा पण हसत हसत येणार, राजा रडत गेला तर रडत. आता तुम्हाला तुमच्यासाठी काही करू नका, आम्हाला हसवत हसवत न्यायचं असलं तर तुम्हाला पण जाताना कसं जायला पाहिजे, असंच जायला पाहिजे, आनंदानं जायला पाहिजे. फार महत्वाचा विषय आणि फार चांगला विषय. म्हणून शरीराला सोडणं म्हणजे मृत्यू नव्हे, हसत हसत शरीराला सोडणं आणि हसत हसत नवीन जागेला जाणं हे फार महत्वाचं आहे. नाही, महिला गुण सोडला तर भाव बनतात.
म्हणजे महिला गुण म्हणजे मायाचारी सोडला तर. आई बापाला सांगा मला लग्न करून द्या म्हणून भांडणारी कोण? मुलगी. माझ्या घरात असं पाहिजे तसं पाहिजे म्हणून सगळं मागून घेऊन लग्नाची तयारी करणारी मुलगी कोण? मुलगी. लग्न झालंय म्हणून आनंदानं जगाला सांगत असत्या लग्न ठरलंय, माझ्या लग्नाला यायचं सगळं आनंदानं पाहिजे म्हणून केल्यास, आणि जाताना उगाच कशाला गावापुढून नाटक करायचं, आईच्या गळ्यात रडत पडायचं. हा नाही, तुम्हाला कळतच नाही लग्न झालेलं सोडा, त्यामुळं रडायचा प्रश्नच नाही. तुम्हाला कळतच नाही आई बापाला माझी पोरगी कवा लग्न करून घेतल्या, तो भाग वेगळा. एक उदाहरण. हा, म्हणून महिलांच्या सारखा मायाचारी सोडून आता मला स्वीकारलोय, मला नवीन घरात जायचं आहे, मला नवीन घरात जायचं आहे, ते स्वीकारण्यासाठी गुरु ओळखलो, गुरु मिळाले, चांगलं गाव ओळखलो, गाव मिळालं, चांगले देव ओळखलो, देव मिळालं, सगळं केलोय, आणि मग आता जाताना रडा लागलो तर मग त्या मायाचारी मुलगीमध्ये आणि आमच्यामध्ये काय फरक असणार आहे काय? नाही. आनंदानं पाहिजे म्हणून चालल्यास, महिनाभर आनंद उत्सव होता, आणि आता उगाच जाताना तुला सोडून जायला नको वाटायला, उगाच कशाला? हीच मायाचारी आहे बघा. महिलांची संसाराची सुरुवातच बायका मायाचारी करतात. त्यामुळे आयुष्य म्हणजे वाईट म्हणू नका, आचार्याने सांगितले आणि मी आरोप केला नाही, मी युक्तिवाद सिद्ध केलाय. मी पटवून दिले नाही. ठीक आहे, केलोय आनंदानं, तू काळजी करू नको आई, तुमच्या कुलाला सुद्धा मी कुठं धक्का लागून देणार नाही, आणि जिथं चाललोय त्या घराला सुद्धा कुठं धक्का लावून देणार नाही, तू काळजी करू नकोस. आज ना उद्या येणारच आहे, मग मला रडत जायचं काय काम आहे? आनंदानं जाणार. आता ते सुशांतनं त्या सौरभनं काय एडिटिंग केलं असलं तर मला माहीत नाही, पण राहुल भैया म्हणजे येताना थोडं गंभीर झालते, पण एक थेंब डोळ्यातनं पाणी काढलेलं व्हिडिओ तर दिसलं नाही. आता ते कटबीट केलं असलं काय मला माहीत. एकेकांचं असलं रडलेलं फोटो आले, आता काय आत्ता जातोय काय मग जातोय, आत्ता जातोय काय मग जातोय, असं एक एवढं भावूक झालेलं. अरे आनंदानं आपण मोक्ष मार्गात चाललोय, जायचं आहे, ठरवलंय, सगळं केलंय, कशासाठी विकल्प करायचं? मी सुद्धा खोलीत बसून रडलो, लोकांच्यात वाटत रडलो नाही. लोकांच्यात जाताना असं दाबातच गेलो, आणि रडणं बंद झाल्याशिवाय मी दारच उघडलो नाही. मी का रडलो की तुझ्यासारख्याच्या पोटात राहून माझा जन्म झाला, एवढं सगळं वाईट जीवन जगून परत मी इथं आलो. वास्तविक मला मोह नव्हता, म्हणजे पहिल्यापासून नाही आत्ता पण नाही कुणावर, पण त्यावेळी मला 1% असं वाटलं की माझ्या कर्तव्यातनं मी बाजूला व्हायला लागलो का. मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या आईला सांभाळायचं माझं कर्तव्य होतं, पण माझी दीक्षा झाल्यावर जेव्हा जेव्हा तिने माझ्याकडे दर्शनला आले, मी कधीही ना घरची, ना शेताची, ना बहिणींची, कधीही त्यांच्याबरोबर 1% कधी चर्चा केली नाही. फक्त मी त्यांना एकच सांगणार, खाण्यापिण्याचं माझं वय, मी सगळं सोडून दीक्षा घेतलो. तुमच्या पोटात राहून मी जर एवढा चांगला होऊ शकतोय, तर जन्म देणारी आई असंच बसली तर तो तुमचा पण अपमान आहे आणि तो माझा पण अपमान आहे. आणि त्यामुळं तुम्हाला आज नाही कधी मरते वेळी का विना तुम्हाला आरी का होऊन मरायला पाहिजे, तरच तो तुमचा पण सन्मान आहे, मला पण सन्मान. मला जन्म घातलेल्याचा सन्मान स्टेजवरच्या फुलाहारात नाही, मुलासारखं दीक्षा घेण्यात तुमचा सन्मान आहे. आणि माझा सन्मान तुम्ही दीक्षा घेण्यामध्ये एवढ्यासाठी आहे
की जन्म देणारी आई ह्या वयात दीक्षा घेतली आणि मला पण दीक्षा घेण्यासारखं संस्कार केली, म्हणजे आमच्या दोघांची सार्थकता त्याच्यामध्ये. आणि त्यावेळी असं वाटत होते की एक पॉईंटमध्ये मी माझं कर्तव्य सोडून त्यांना धर्म, परिपूर्ण धर्म न शिकवता त्यांना अर्ध्या रस्त्यात सोडून चाललोय काय मी, असं वाटलं. पण तो 1 मिनिटाचं दुःख होतं. पण नंतर ज्यावेळी मी माझं कर्तव्य निर्माण केलं त्यावेळी मी त्यांना कधीही चुकीचं, घरगुती विषय तर मी आजही कोणावर बोलत नाही आमच्या ग्रस्ती लोकांच्या, पण धर्म प्रत्येकाला शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून असतात या गोष्टी, पण त्याला किती वेळ आणि किती ठेवायचं याची मर्यादा आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. रडण्याला अर्थरौद्रान म्हणणं नाही, मर्यादेच्या पुढे जाऊन रडलं की अर्थरौद्रान आहे. नाहीतर मग आमच्या आचार्यशींच्या दोन्ही आचार्यशींचं समाधी मरण झालं, आम्ही पण रडलोय भरपूर. मग आम्ही काय गुरूंच्या मृत्यूचं रडणं या अर्थरौद्रानामध्ये येते? कधी येत नाही. प्रशस्त राग आहे तो आमचा. आम्ही रडलो, आम्हाला पोटाला घालणारे गेले म्हणून रडलो नाहीत. आम्ही रडलो, आता आमचं कसं होणार म्हणून रडलो नाही. आम्ही रडलो, आता आमचं चुकल्यावर आमचं कान कोण धरणार. आज सगळे सक्षम असताना सुद्धा कान धरणारे गुरु नाहीत, ही आयुष्यातली सगळ्यात मोठी कमतरता आहे. आम्ही सगळे लोक वासरात लंगडी गाई शानी असत्या तशी आमची अवस्था आहे. तुमच्यात आम्ही शान आहे, पण आगमात आम्ही शान नाही. ते शान करणारा, कान धरणारा आज आपल्यावर कोण वस्ताद नाही, गुरु नाही. याचं दुःख आज पण कधी कधी होते. आणि एकेकांना कान धरणारी वस्ताद असताना सुद्धा, गुरु असताना सुद्धा त्या गुरूंच्या जवळ राहायला लागतंय म्हणून रडणारी काही लोक आहेत. त्या गुरूंना सोडून जाताना काही लोकांना आनंद होतो, पण आम्हाला गुरु जाताना जे दुःख झालं ते दुःख आमच्या पोटाची काळजी नव्हती. आता आम्हाला चुकल्यावर कोण सांगणार? आमचं पुण्य आहे, गुरुने आम्हाला तेवढं सक्षम केलं. खायला मिळतंय, शब्द टाकला की पाहिजे तेवढे दान देणारी लोक आहेत. ह्याची कुठलीच कमतरता नाही, ह्याची कुठलीच कमतरता नाही. ठीक आहे, काही लोक आज मला माझ्याबद्दल आस्था आहे, श्रद्धा आहे, एक आपुलकी आहे. काही लोक मलाही आचार्य मोठे मोठे माझ्यावर कृपादृष्टी करतात, नाही. पण लक्षात ठेवा, जन्म देणारी आई आणि दत्तक आई याच्यामध्ये फरक असतो. हक्कानं कान धरण्याचा अधिकार दीक्षा देणाऱ्यांना, जन्म घालणाऱ्यांनाच असतो, दुसऱ्यांना नसतो तो. त्यामुळं आज मनात हेच वाईट वाटते, आपण सगळं करायला लागलोय, मला वाटतंय बरोबर आहे. आमच्यातली कोण लोक मी चुकीचं हे सांगू शकत नाहीत, आणि ज्यांना सांगण्याचा अधिकार होता ती लोक आपल्याजवळ नाहीत. कुठं तर मी चुकीन का, माझा मार्ग चुकेल का, मला कोण सांगणार नाही तर उद्या माझं भविष्य अंधकारमय झालं, ह्या गोष्टीचं एक दुःख गुरूंच्या वियोगामध्ये होतं. आणि ते दुःख मोक्षमार्गाचं दुःख असतं, प्रशस्त दुःख असतं. ते दुःख मोक्षमार्गाच्या काळजीपोटी असतं, संसार मार्गाच्या पोटी. म्हणून इथं गुरूंच्या वियोगानंतर शिष्य रडणे हे पुण्याला निमित्त आहे. तो अंतर्मूर्त संपला, परत गुरु के चरण नाही आचरण छो, म्हणून परत आपल्या गुरूंनी जे शिकवलंय त्याला आचरणात आणत पुढं जाणं, वास्तविक सत्य स्वीकारून तिथंच न बसता पुढं जाणं,
हे कर्तव्य आहे, ते पण आपण केलं पाहिजे. पण एवढं पण आपण कठोर असत नाही की गुरूंच्या नंतरसुद्धा समताभाव आणि वैराग्यभाव आणि स्वस्वभाव या गोष्टी नसतात लक्षात. म्हणून असो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की नवीन घर शोधत असताना, मिळाल्यानंतर जुन्या घराला सोडताना व्यक्तीला आनंद होत असतो. तसंच सम्यक ज्ञानी, सम्यक दृष्टी, रत्नत्रयधारी मुनी महाराजांना, शपक राजाला साधनेच्या बलावर हे शरीर, कृश झालेल्या शरीराला आणखीन कृश करून नवीन चांगल्या धर्मध्यानाला निमित्त असणाऱ्या शरीराची प्राप्ती करण्यामध्ये आनंद येतो. पिंची परिवर्तन दिवशी आम्हाला आनंद का होतो? नवीन पिंची चांगली दिसत्या म्हणून आनंद होतो? नाही. अहिंसा धर्माचं पालन करण्यामध्ये या जुन्या पिंचीकडून आता आमची अपेक्षा संपत आलेली आहे. नवीन पिंचीच्या स्वभाव मृदुतेमुळं आता अहिंसा धर्माचं पालन, जे माझं पहिलं महाव्रत आहे, मूळ आहे, त्याच्यात मला पालन करण्यामध्ये सहयोगी आहे. म्हणून आपल्याला ते नवीन उपकरण घेताना आनंद होतो. मग हे जुनं उपकरण कुणाला पण देऊन चालत नाही. पैशाच्या जीवावर ते मोक्षमार्गाची इच्छा असणाऱ्यांना किंवा मोक्षमार्गाची सेवा करणाऱ्यांना, नवीन जीवनात काहीतरी परिवर्तन करणाऱ्यांना, भविष्यातील काहीतरी चांगले नियम उद्देश घेणाऱ्यांना, अशांना ती जुनी पिंची द्यायची असते. म्हणजे देताना सुद्धा त्याचा उपयोग मोक्षमार्गासाठी प्रभावना करण्यासारख्याच ठिकाणी द्यायचा असतो. म्हणून या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. म्हणून जुनी कोणती वस्तू सोडताना नवीन वस्तू धारण करताना जेवढा आनंद त्या जीवाला होतो, त्याच्यापेक्षा अत्यानंद हा शपकाला, त्या मुनी महाराजांना किंवा त्या शपक राजाला, त्या समाधीरस्त साधना करणाऱ्या जीवाला त्या ठिकाणी झालं पाहिजे, असं इथं आचार्यांनी, हे लेखकांनी सांगितलं. यो मनुष्यनिको शरीर भोजन करावता नित्य समय समय जीर्ण हो है. देवनिका देय जो जरा रहित नाही है. दिन दिन बल घटे है. कांतियर रूप मलिन होय है. स्पर्श कठोर होय है. समस्त नसानिके हाडनिक बंधन शिथिल होय है. चाम ढीली होय. मांसादिक को छांडी ज्वरली रूप होय है. नेत्रनिकी उज्ज्वलता बिगड़े है. कर्णनिके श्रवण करने की शक्ति घटे है. हस्तपादादिक निमय असमर्थता दिन दिन बधे है. गमन शक्ति मंद होय है. चलते बैठते उठते श्वास बधे है. कप की अधिकता होय है. रोग अनेक बंधे है. जैसे जीर्ण देह का दुख कहाँ तक भोगता अर, ऐसे देह का घिसना कहाँ तक है. सांगितलं, या मनुष्याच्या शरीराला भोजन घालत घालत प्रत्येक समयाला एवढं करून पण ते शरीर काय व्हायला लागले? जीर्ण व्हायला लागले. आणि देवांचं शरीर कसं असतं? म्हातारपणानं रहित आणि रोगाने रहित असतं. दिवस दिवस ह्या मनुष्याच्या शरीराची ताकद कमी होत चाललेली आहे. कांती हीन होत चाललेला आहे. रूप मलिन होत चाललेला आहे. स्पर्श मृदूचा कठोर होत चाललेला आहे. सगळ्या नसा आणि हाडांचं बंधन शिथिल झालेलं आहे. चमडी ढिल्ली झालेली आहे. मांसादिकामध्ये ज्वर म्हणजे रोग वाढत आहेत. डोळ्याची दृष्टी उज्ज्वलता बिघडलेली आहे. कानाला
ऐकू येण्याची शक्ती घटत आलेली आहे. हात पायामध्ये उभं राहण्याची, धर्म करण्याची असमर्थता दिवसेंदिवस वाढत आहे. चालण्या फिरण्याची शक्ती मंद झालेली आहे. बसता उठता श्वास भरत आहे. कफ वाढत आहे. रोग अनेक नवीन नवीन उद्भवत आहेत. मग अशा जीर्ण देहाचं दुःख कुठंपर्यंत भोगायचं आणि किती दिवस त्याला ताणून वळून घेऊन जायचं असं सांगतात. मरण नाम का दातार, बिना ऐसे निंद्य देह को छुड़ाए, नवीन देह में वास कौन करावे. मग ह्यो मरण रूपी दातार असा आहे की जुन्याला न सोडता नवीनमध्ये कसं घेऊन जाईल तो. म्हणून जुन्याचा त्याग करून नवीन घराची उत्पत्ती आपल्याला तो भेट रूपात देतो. म्हणून मृत्यू कोण आहे? दातार आहे. कोण आहे तो? दातार आहे. जीर्ण देह है जिसमें बड़ा असाता का उदय भोगिए है, सो मरण नाम उपकारी दाता, बिना ऐसी असाता को दूर कौन करे. आणि मग ज्या जीर्ण शरीरामध्ये अत्यंत असादाच्या उदयाला मी भोगत आहे, दुःखाला त्रासाला, ते मरणरूपी उपकारी दाता आल्याशिवाय त्या असाताला दूर करून नवीन साताच्या शरीरामध्ये आम्ही कसं जाऊ शकतोय. म्हणून मृत्यू हा दातार आहे. अरजे सम्यक ज्ञानी, आणि जो सम्यक ज्ञानी आहे तिनके तो, त्याला तर मृत्यू होणे का बडा हर्ष है. सम्यक ज्ञानीला मृत्यूमध्ये तो आनंद उत्साह मानतो. जो अब संयम व्रत त्यागशील में सावधान होय, ऐसा यत्न कर. आणि मग तो संयम आणि व्रत त्यागशीलामध्ये सावधानपूर्वक प्रयत्न करतो. और फेरी ऐसे दुःख का भरिया देह धारण नाही होय. आणि परत असल्या दुःख रोगी कष्टी शरीराला धारण करण्याची माझ्यावर वेळ येऊ नये अशी भावना करून सम्यक ज्ञानी तो, सम्यक ज्ञानी जीव महासाता का उदय माने याईकू, म्हणजे मृत्यूला महासाताचा उदय मानतो. कोण? ज्ञानी, सम्यक ज्ञानी. आणि अज्ञानी जीव मृत्यूमध्ये दुःख करतो. आणि ज्ञानी जीव असाताचा त्याग करून साताला देणारं हे मृत्यू माझ्यासाठी दातार आहे असं समजून आनंदानं स्वीकारत असतो. तेवढा पुरुषार्थ, तेवढी योग्यता, तेवढी क्षमता, तेवढा उत्साह, तेवढा आनंद माझ्या तुमच्या सगळ्यांच्यामध्ये येऊ दे एवढी मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.